हॅलो, कृष्णप्रिया फॅशनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर चला छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे पूर्ण उंची आहे 10.5. हे तयार केलेलं आहे मी. आता तुम्हाला तयार स्लीव्ज करून घ्यायचे आहे अगोदर अस्तर उलट पालट करून. आता इथे मी एक 10.5 इंच लांबीची कॅनव्हास पेपरची पट्टी घेतलेली आहे. आता रुंदीला घेतलेली आहे मी 4.25 इंच आणि लांबीला 10.5 इंच. म्हणजे तुमचे जेवढं तुमची स्लीव्ज आहे स्लीवची उंची आहे तेवढंच तुम्हाला कॅनव्हासची पट्टी घ्यायची आहे. आता डबल फोल्ड करून अर्धा इंचावरती एक मी मार्किंग करून घेतलं आहे. आता तुम्हाला तुमच्या पानांच्या शेपमध्ये किती इंचाचा फरक ठेवायचा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता. तर इथे दोन्ही पानांच्या मध्ये आपला 1 इंचाचा फरक राहील. तुम्ही 1.25 इंचाचा देखील ठेवू शकता. आता 3.5 इंचावरती एक मी मार्किंग केलं आहे. तुम्ही उंचीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता तिथे एक आपल्याला लाईन मारून घ्यायचे आहे आणि पुढे मार्जिनसाठी आहे ते फोल्डिंगसाठी. आता तुम्हाला पानाचा आकार किती इंचावरती घ्यायचा आहे तेवढं इथं अंतर घ्यायचं आहे. तर आता मी 1 आणि 1 लाईन एवढं घेतलं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. बघा 1 आणि 1 लाईन एवढं मी घेतलेलं आहे. आणि आता ती लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्या दोन्हींचा एक मध्य करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे 4 इंच देखील घेऊ शकता. तुमची जेवढी उंची असेल स्लीवची त्यानुसार घेऊ शकता. आता इथे आपली 3.5 इंचाचं एक पानाचा आकार तयार होणार आहे. तुम्ही 4 इंचही घेऊ शकता. आणि तुम्हाला पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता मी इथे 1 इंचावर मार्किंग करत आहे. आता ते तिन्ही शेप तुम्हाला जोडत जायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पानाचा शेप देऊ शकता. खूप जास्त बाहेरून हवा नसेल तर तुम्ही आतूनही देऊ शकता. 1.25 इंचावरही ती 1.25 इंचावर सुद्धा खूण करू शकता कोपऱ्यातली. आता तुम्हाला बाहेरून अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे फोल्डिंगसाठी. आणि आता मागचा जो एक्स्ट्राचं जे राहिलेलं आहे कॅनव्हास ते पण कट करायचं आणि आतला पार्ट देखील तुम्ही कट करून घेऊ शकता. तर आतला बरोबर जसा आकार दिलाय तसा कट करून घ्यायचा. आता हे दोन्ही मी कट करून घेतलेलं आहे. आणि आता तुम्हाला कॅनव्हासच्या पट्टीपेक्षा 1/2 इंच थोडीशी मोठी अस्तरची एक पट्टी घ्यायची आहे आणि ते इस्त्री करून घ्यायचं आहे, प्रेस मारून घ्यायचं आहे त्याच्यावर.
आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता अस्तर कॅनव्हास पट्टीची जी चमकीची बाजू असते ती खाली ठेवायची, म्हणजे ते व्यवस्थित चिकटतं. आणि आता साईडने फोल्ड मारून घ्यायचा आहे. आता फोल्ड मारून झाल्यानंतर तुम्हाला तुमची स्लीव्ज घ्यायची आहे आणि त्याचा बरोबर मधला सेंटर काढून घ्यायचा आहे. मध्यवर्ती एक लाईन मारायची. परत आपल्या पानांचा जो आकार आहे त्याचा देखील सेंटर काढून घ्यायचा आणि बरोबर मधोमध ठेवून त्याला पिना लावून घ्यायच्या आहेत. आणि आता कॅनव्हास जिथं लावलेला आहे त्याच्या आतूनच शिलाई मारायला सुरुवात करायची आहे. तुम्ही डायरेक्टली आतला पार्ट कट न करता डायरेक्ट तसं जरी शिलाई मारली तरीही चालेल. आता मी 2 वेळा मारून घेत आहे, कारण कट केल्यानंतर ती निघायला नको. आता सेम खालच्या पार्टला सुद्धा कॅनव्हासच्या साईडनीच मी शिलाई मारत आहे. आणि आता ते पिना काढून घ्यायच्या आणि मधले आकार जे आहेत ते आता कट करून घ्यायचे आहेत. थोडंसं बाहेरूनच कट करायचं, कारण कमी जास्त कट होऊ शकतं. आता साईडला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. आणि आता मध्ये जी जोडलेला जो पार्ट आहे तो कट करायचा आहे. बघा आता मध्ये तेवढं अंतर ठेवल्यामुळं आपली जी मार्जिन आहे त्या आतमध्ये बरोबर व्यवस्थित झाकून जाते. मध्ये किमान अर्ध्या इंचापर्यंत तरी अंतर ठेवायचं. आता साईडला टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित आतला पार्ट आतमध्ये ओढून शिलाई मारायची आहे. आता इथे पानं लावल्यानंतर आपला अर्धाच पानाचा आकार दिसणार आहे. अर्धा पानांनी पूर्णपणे झाकून जातो.
आता तुम्हाला 8 पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 बाय 3च्या मी इथं स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत. जरासे छोट्या आकाराचे असले तरी चालतील. आणि आता तुम्हाला पहिल्यांदा एक नॉड बनवून घ्यायची आहे आणि पानांना ठेवून पाहायचं आहे की किती आकाराच्या लागतात. थोड्याशा एक्स्ट्राच कट करून घ्यायच्या आहेत. आता बरोबर कापडाची जी सोयीची बाजू आहे त्याच्याबरोबर मध्याच्या थोडंसं वरती त्याचं टोक काढायचं आणि मागच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आता ते वरच्या बाजूनेच खाली घ्यायचं आहे. आता परत एकदा दाखवते मी. आता ती ही ठेवलेली सुलट बाजू आहे आणि तो मध्य आहे. तर मध्यावरती नॉड ठेवून घ्यायची आहे थोडीशी वरती आणि त्याची उलटी बाजू सुलट बाजूवर ठेवायची आणि नॉड पूर्णपणे आत ओढून घ्यायची आहे. पुढे नाही आली पाहिजे, तर ते व्यवस्थित पानाचा आकार क्रिएट होतो. तर अशा प्रकारे सगळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्हाला पानं. आणि आता ते तुम्हाला एका पानाचा जो आहे मधला सेंटर काढून घ्यायचा आहे या बाजूला. आणि बरोबर व्यवस्थित सेट करायचे आहेत. व्यवस्थित ठेवून तुम्हाला पिना लावून घ्यायच्या आहेत. आता जो बरोबर मधला सेंटर काढलेला होता, बरोबर त्या मधल्या सेंटरवर ह्या बाजूला 2 आणि त्या बाजूला 2 असे जोडून त्याच्यावरती आता टिप मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित जुळवून त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे. आता सगळ्या पिनं काढून घ्यायच्या आहेत आणि खालचा सगळा पार्ट कट करून घ्यायचा आहे. फक्त थोडासा ठेवायचा. त्याच्यावरती लेस लावल्यानंतर ते पूर्ण लेसमध्ये टिपमध्ये ते कव्हरअप होऊन जातं. तर याच प्रकारे दुसरी देखील पानं सेट करून घ्यायची आहेत व्यवस्थित आणि त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. तर बरोबर मधला सेंटर काढून त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे.
तर अशा प्रकारे सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि त्याला तुम्ही हवे असल्यास लेस लावू शकता आणि मध्ये तिन्ही टोकांना बटन लावू शकता.